मी सर्वांना नमस्कार करतो। विश्लेषणात्मक सेवा ऑनलाइन आहे गुरु मार्केट्स। चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया। थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशक अधिक तपशीलवार पाहू। तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता। आम्ही सुचवितो की तुम्ही कंपनीचे सर्व पॅरामीटर्स अधिक काळजीपूर्वक पहा। आता आपण कंपनीचे मुख्य मूलभूत निर्देशक पाहू। केनव्यू इंक, टिकर KVUE। हे पुनरावलोकन 16 जुलै 2025 पर्यंत वर्तमान माहिती वापरून तयार केले गेले। वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी केनव्यू इंक उपवर्गातील आहे। फार्म अदर 40 संस्था मूल्यांकनात सहभागी होत आहेत। विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे: 10 पैकी 5 गुण। उपवर्गासाठी सरासरी गुण 2.2 गुण। सर्वसाधारणपणे संपूर्ण बाजाराच्या चौकटीत आपण याकडे अतिशय व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आपण पाहू शकतो की संपूर्ण US स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर 1.8 गुण आहे। 5 पॉइंट रेटिंग विरुद्ध केनव्यू इंक। कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे केनव्यू इंक आणि उपश्रेणी कंपन्या। आम्ही पाहू शकतो की 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स केनव्यू इंक 19.4% बदल दर्शविला। 41.7% लोक उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहेत। कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल केनव्यू इंक 41.09 अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल $118 अब्ज आहे। कंपनीचे पुस्तक मूल्य $9.98 अब्ज आहे। ताळेबंद भांडवल $41 अब्जसह उपश्रेणी 0.5 अब्ज किमतीची आहे। बाजार आणि पुस्तक मूल्याच्या समभागांची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू शकतो। शेअर केनव्यू इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 34.899% आहे। पुस्तक भांडवल 24.188% आहे। बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब होणे 1 पॉइंट। अभ्यासाधीन कंपनीवर 789 अब्ज आर्थिक दायित्वे आहेत। बुक व्हॅल्यूचे कर्ज इक्विटीच्या 88% आहे। कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचा परिणाम पास करण्यायोग्य 0 गुण। कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे प्रमाण 38.9 आहे। 79.7 च्या उपवर्गासाठी सरासरी। उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले 2 गुण। गेल्या 12 महिन्यांचा नफा $1057 दशलक्ष होता। पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे $2335 दशलक्ष आहे। उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट। कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 2.7 आहे। उपवर्गासाठी सरासरी 2.9 आहे। उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण। गेल्या 12 महिन्यांचा महसूल $15,310 दशलक्ष होता। पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील महसूल $23.69 अब्ज असेल असा अंदाज आहे। उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट। विक्री मार्जिन 6.9% आहे। उपवर्गात सरासरी 3.6% आहे। उपश्रेणीमधील कंपन्यांच्या कामगिरीच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन चांगले 0.5 गुण।
उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा 47.521% आहे. हे बाजार भांडवल शेअरपेक्षा 36% अधिक आहे. कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम $1,867,000 आहे आणि उपश्रेणीसाठी $2,542,000. उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा नफा $48,000 आहे. उपवर्गातील सरासरी 9,000. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीचा प्रति वैयक्तिक कर्मचारी महसूल वाटा $6,96,000 आहे. उपश्रेणीमध्ये $882,000 आहेत. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य 0 गुण. विक्री व्यवहारांचे प्रमाण 1.6% आहे. उपवर्गासाठी सरासरी 3.3% आहे. सूचक 14 कंपनीसाठी 48% पातळी दाखवते केनव्यू इंक. तर उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे 41% आहे. कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे $21.38 आहे. कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाजे $24.35 आहे. चला ऑर्डर टेबल पाहू. ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून केनव्यू इंक. माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स. एक निर्णय घेण्यात आला आहे. ऑर्डर उघडू नका कारण वर्तमान व्हिडिओ विहंगावलोकन आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल धन्यवाद. गुरु मार्केट्स.